हॅलो, हाय, नमस्ते. मी रुपाली. आपल्या कथाप्रेमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. कथेला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क, भाग 46, रोमॅन्स इन प्रायव्हेट जेट. तू माझ्याशी काहीतरी बोलणार होतीस ना जानम? आरवीने तिला प्रश्न विचारला, पण जुनून काही उत्तर देण्यापूर्वीच त्याचा फोन वाजला. त्याने लगेच कॉल रिसीव्ह केला आणि तो फोनवर बोलू लागला. यावेळी तो डॉक्टरांशी बोलत होता. त्याने डॉक्टरांना सर्व काही सविस्तर सांगितले की कशाप्रकारे तो आता जुनूनला घेऊन न्यूयॉर्कला जात आहे आणि तिचे उर्वरित सर्व उपचार आता न्यूयॉर्कमध्येच केले जातील. भारतात जे काही उपचार पेंडिंग होते तेही आता न्यूयॉर्कमध्येच होणार होते. आरवी याच विषयावर डॉक्टरांशी चर्चा करत होता. आरवीने डॉक्टरांचा कॉल कट केला तेव्हा जुनूनने त्याच्याकडे पाहिले आणि कळवळून म्हणाली, प्लीज मिस्टर गँगस्टर, एकदा माझं बोलणं तर ऐकून घ्या. मला सांगा तरी नक्की काय चाललं हे सगळं. आपण अचानक इतक्या घाईघाईने न्यूयॉर्कला कसे काय जाऊ शकतो? आणि फ्लाईटची तिकीटं? तिचे बोलणं पूर्ण होण्याआधीच आरवीने एका झटक्यात गाडी थांबवली. जुनूनने आश्चर्याने गाडी बाहेर पाहिले. त्यांची गाडी एका विस्तीर्ण मैदानात उभी होती, जिथे दूर दूरपर्यंत एकही इमारत दिसत नव्हती. आरवीने आपला तिच्याकडे चेहरा वळवला आणि अतिशय गंभीर आवाजात म्हणाला, आरवीला एखादी गोष्ट करायची असेल आणि ती होणार नाही, असं कधीच घडत नाही जानम. आणि राहिला प्रश्न फ्लाईटच्या तिकिटांचा, तर विचार कर, त्यांची गरजच कोणाला आहे? असे म्हणत त्याने बाहेरच्या दिशेने बोट दाखवले. तिथे त्याचे ऑलिशान प्रायव्हेट जेट उभे होते, जे उड्डाणासाठी पूर्णपणे सज्ज होते. आरवी लगेच गाडीतून बाहेर पडला. त्याची नजर समोर उभ्या असलेल्या अव्वलकडे गेली, ज्याने अत्यंत कमी वेळात ही सगळी व्यवस्था चोख करून ठेवली होती. जुनूनसुद्धा गाडीतून बाहेर आली. तिचे हृदय धाकधूक करत होते, कारण ती तिच्या आयुष्यात कधीच फ्लाईटमध्ये बसली नव्हती. तिचे हातपाय थरथरत होते. एकीकडे क्षितिजचा तो छिन्नविछिन्न झालेला मृतदेह पाहणे, दुसरीकडे त्या गुन्हेगारांचे ते स्केच बनवण्याचा प्रयत्न करणे, या सगळ्यामुळे ती आधीच प्रचंड मानसिक धक्क्यात होती. तो इमोशनल ट्रॉमा तिचा अजून गेलाच नव्हता. त्यातच आता अचानक सुरू होणारा हा प्रवास आणि उपचारांची चिंता, या विचारांनी तिचा जीव व्याकुळ होत होता. आरवी, जो नेहमी तिला शांत करायचा, प्रेमाने समजवायचा, तो स्वतः यावेळी इतका अस्वस्थ आणि रागात होता की त्याने काहीही न बोलता थेट जुनूनचा हात धरला आणि तो तिला घेऊन प्रायव्हेट जेटच्या दिशेने चालू लागला. अव्वलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि विचारली, आरवी, अरे पण किमान मला एवढं तरी सांग की अचानक हे सगळं? त्याच्या प्रश्नावर आरवीने अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक नजरेने अव्वलकडे पाहिले. त्याची ती नजर पाहताच अव्वल 2 पावले मागे झाला आणि विषय बदलत म्हणाला, ठीक आहे, सध्या तुम्ही दोघे निघा. काही दिवसात मी सुद्धा तिथे येईन, कारण मला माहीत आहे तिथे न्यूयॉर्कमध्ये तुम्हा दोघांना सांभाळण्यासाठी अक्षतचे नाव घेताच अव्वल अचानक थांबला. आरवीच्या चेहऱ्यावरचे भाव कमालीचे गोठले आणि त्याचे डोळे अधिकच थंड झाले. आरवीने अव्वलच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो जुनूनला घेऊन प्रायव्हेट जेटमध्ये जाऊन बसला. ते दोघे जागेवर स्थिरावताच जेटने आकाशात झेप घेतली. जुनून अजूनही जेटमध्ये आरवीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती, पण आरवी मात्र तिच्या नजरेला नजर देण्याचे टाळत होता. आरवीच्या या वागण्यामागचं खरं कारण काय होतं हे फक्त त्यालाच ठाऊक होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जात होते. जुनूनच्या डोळ्यात हळूहळू अश्रू जमा झाले. तिने हुंदका दाबत आपले नाक थोडे संकुचित केले. तसे आरवीने लगेच मान वळवून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातील ते अश्रू पाहून आरवीचे हृदय हेलावले. तो जे काही करत होता ते त्याच्यासाठी, जानमसाठीच करत होता, पण जर त्याच्या या वागण्यामुळे तिलाच त्रास होत असेल तर या सगळ्याचा काय फायदा ना? त्याला आता स्वतःच्या अति आक्रमक वागण्याची जाणीव झाली होती. त्याने लगेच पुढे होऊन जुनूनच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळू आवाजात विचारले, रडतेस का आहेस जानम? जुनूनने आपले अश्रू पुसत म्हटले, काही नाही, कदाचित काहीतरी डोळ्यात गेलंय. आरवीने क्षणभराचाही विचार न करता तिला ओढून थेट आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. तिच्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला, तुला भीती वाटते का?
तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तुला माझ्यासोबत यायचं नव्हतं का? त्याचे हे भावनिक प्रश्न ऐकून जुनूनने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. ती त्याच्या मिठीतून किंचित बाजूला झाली. तिने आरवीच्या डोळ्यात पाहत म्हटले, तुम्ही हे काय बोलताय मिस्टर गँगस्टर? माझ्यासाठी विश्वास या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजेच तुम्ही आहात. या जगात जर मी कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवत असेल तर तो फक्त आणि फक्त तुमच्यावर. तुम्हीच तर मला पुन्हा जगायला शिकवले. ती पुढे म्हणाली, तुम्ही जर आज माझा जीवही मागितला असताना तरी मी तो हसत हसत तुमच्या चरणी अर्पण करेन. आणि तुम्ही माझ्यासोबत येण्याबद्दल बोलताय. तुम्ही जर मला आगीवरून चालायला सांगितलं तरी मी डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवून चालत जाईन. तिचे हे निस्वार्थ शब्द ऐकून आरवीच्या चेहऱ्यावर एक हलकेसे तृप्त हसू आले. त्याने पुन्हा एकदा तिला आपल्या उबदार मिठीत घेतले आणि तिच्या कानात कुजबुजला, इतकं प्रेम करतेस माझ्यावर? जुनूननेही आरवीच्या पाठीवर आपले हात घट्ट आवळले आणि त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, खूप खूप जास्त. तिचे हे खूप जास्त म्हणणे आरवीच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू आणायचे. त्या शब्दांमध्ये अशी काही जादू होती की आरवीच्या मनातील सगळा ताण, सगळा राग एका क्षणात कुठल्या कुठे पळून गेला. यावेळी ना जुनून आरवीपासून दूर झाली ना आरवीने तिला स्वतःपासून दूर केले. दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत पडून राहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर एक नितांत शांतता आणि सुखाचा भाव होता. आरवीने जरी तिला काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या तरीही त्या सुरक्षित आलिंगनात, त्या इम्ब्रेसमध्ये जुनूनची सर्व चिंता, सर्व भीती कुठल्या कुठे विरघळून गेली होती. ती तशीच आरवीच्या छातीवर डोके ठेवून पडून राहिली आणि काही वेळातच त्या प्रायव्हेट जेटच्या शांत वातावरणात ती गाढ झोपेच्या अधीन झाली. आरवीने तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहिले आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले. तिची काळजी घेत तो तसाच बसून राहिला. तर जेट न्यूयॉर्कच्या दिशेने ढगांचा वेध घेत पुढे सरकत होते. आरवीने जुनूनला अगदी प्रेमाने कुशीत घेतले, पण काही वेळातच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुन्हा बदलू लागले. त्याचे ते गडद डोळे रागाने लाल होऊ लागले. त्याने अतिशय खोल आणि खंबीर आवाजात स्वतःशीच म्हटले, तू माझ्यावर जितकं प्रेम करतेस ना जानम, त्याच्या कित्येक पटीने जास्त मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. तो पुढे पुटपुटला, मला कधीच वाटलं नव्हतं की जेव्हा मी कोणाच्या प्रेमात पडेन तेव्हा ते प्रेम माझं असं वेड, असं ऑब्सेशन बनेल की संपूर्ण जग त्या वेडासमोर खाक होईल. पण माझ्या मनात कुठेतरी एक खात्री होती की जे माझे स्वतःचे आहेत ते कायम माझेच राहतील. पण आता तुझ्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काहीच नाही. मी स्वतःसुद्धा नाही. तुझ्या त्या गुन्हेगारांनी तुझ्यावर अन्याय केलाय आणि ते दूर पळून गेलेत. जर त्यांना वाटत असेल की ते वाचतील तर असं अजिबात होणार नाही. ते जगापासून वाचू शकतील पण आरवीपासून कधीच नाही. हे बोलताना आरवीच्या चेहऱ्यावर एक भयानक आणि क्रूर डेव्हिल एक्सप्रेशन उमटले होते. त्याने केबिनमधील सर्व लाईट बंद केली आणि जुनूनला अलगद आपल्या कुशीत घेतले. जुनूननेही त्याच्या मिठीत स्वतःला सामावून घेतले. तिच्या ओठांवर एक हलकेसे हसू आले आणि ती पुन्हा एकदा गाढ झोपेच्या अधीन झाली. तिची ही कृती सांगत होती की ती आरवीसोबत स्वतःला किती सुरक्षित, सेफ अनुभवत आहे आणि त्याला बिलगून तिला किती मानसिक शांतता मिळते. आरवीने खाली झुकून तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले आणि स्वतःचे डोळे बंद केले. काही वेळातच तो देखील शांत झोपी गेला. तब्बल 6 तास उलटून गेले होते. जुनूनला जाग आली आणि तिने हळूच डोळे उघडले. तिची नजर सर्वप्रथम समोर शांत झोपलेल्या आरवीवरच पडली. त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक हलके हसू उमटले. ती हळूच पुढे सरसावली आणि आरवीच्या शर्टचे बटन एकापाठोपाठ एक उघडू लागली. जुनूनने जरी डोळे उघडले होते तरी आरवीला आधीच जाणीव झाली होती की जुनून जागी झाली आहे. पण त्याने मुद्दाम आपले डोळे उघडले नाहीत. जेव्हा जुनूनच्या पापण्यांची किंचित हालचाल झाली तेव्हाच त्याला सर्व समजले होते. आरवी तसाच शांत पडून राहिला, ज्यामुळे जुनूनचे धैर्य आणखी वाढले. तिच्या ओठांवर गडद लिपस्टिक लागलेली होती, ज्याचा वापर करून आरवीच्या पिळदार छातीवर त्या हार्ड चेस्टवर आपल्या ओठांचे निशाण उमटवण्याचा ती विचार करत होती. तिने शर्टचे सर्व बटन उघडून तो बाजूला केला आणि तिचे ओठ आरवीच्या छातीवर टेकवले. तिला वाटत होते की आरवी गाढ झोपेत आहे, पण आरवी तिच्या ओठांचा प्रत्येक स्पर्श आपल्या छातीवर तीव्रतेने अनुभवत होता.
त्याला आतून सुखाच्या मुंग्या येत होत्या, पण त्याच वेळी त्याच्या शरीरात एक वेगळीच अस्वस्थता आणि थरथराहट निर्माण होत होती. जुनूनचे केवळ पाहणेच त्याला बेकाबू करायला पुरेसे होते. तिथे तर ती चक्क त्याला इतक्या जवळून किस करत होती. आरवीला आता स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. त्याचा श्वास हळूहळू जड आणि खोल होऊ लागला होता. तरीही जुनून स्वतःच्याच धुंदीत त्याच्या छातीवर सतत किस करत राहिली. पण अचानक जुनूनची नजर आरवीच्या हातांच्या मुठींकडे गेली. आरवीच्या हाताच्या मुठी अत्यंत घट्ट आवळल्या गेलेल्या होत्या आणि त्या अधिकाधिक घट्ट होत चालल्या होत्या. ते पाहताच जुनूनचे अवसानच गळाले. तिने घाबरून लगेच मागे होण्याचा प्रयत्न केला, पण आरवीने क्षणाचाही विलंब न करता तिच्या पाठशिवणीचा भाग हाताने धरून तिला अडवले आणि आपले डोळे उघडले. आरवीला अचानक असं जागं झालेलं पाहून जुनूनची बोलतीच बंद झाली होती. ती खूप घाबरली. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की आरवी अशा प्रकारे जागा होईल. ती तर त्याचे शर्टचे बटन बंद करून पुन्हा शांतपणे झोपण्याचा विचार करत होती. आरवीने तिच्याकडे पाहत मिश्किलपणे आपली भुवई उंचावली. तेव्हा जुनून अत्यंत निष्पाप चेहरा करून म्हणाली, ते ते मी विचार करत होते की तुम्हाला उष्णता तर जाणवत नाहीये ना, म्हणून मी तुमच्या शर्टचे बटन उघडले. आरवी किंचित वर उठला आणि आपल्या अत्यंत मादक आणि धीरगंभीर आवाजात म्हणाला, उष्णता तर मला नक्कीच जाणवते, पण मला वाटतंय माझ्यापेक्षा जास्त उष्णता तुलाच जाणवते जानम. असे म्हणत त्याने ज्या अत्यंत तीव्र नजरेने जुनूनकडे पाहिले ते पाहून जुनूनच्या अंगावर काटा आला. तिचे हृदय त्या प्रायव्हेट जेटच्या वेगापेक्षाही वेगाने धडधडू लागले होते. आरवी पूर्णपणे वर उठून बसला आणि जुनूनकडे पाहत म्हणाला, तशी कारागिरी छान केली आहेस तू, असे म्हणत त्याने स्वतःच्या छातीकडे पाहिले. आरवीच्या छातीवर जुनूनच्या लाल लिपस्टिकचे नक्षीदार निशाण स्पष्ट दिसत होते आणि ते कमीत कमी 50 तरी असावेत. जुनूनने लाजेने आणि भीतीने आपले सुकलेला गळा खाकरत विचारले, आता तुम्ही माझ्यावर रागावला आहात का? आरवीने आपले ओठ दातांखाली किंचित दाबले आणि म्हणाला, अजिबात नाही, पण तुला माहीत आहे ना जानम, माझा नियम आहे एक, जर समोरच्याने माझ्याशी शत्रुत्व पत्करलं तर मी त्या शत्रुत्वाची पातळी एक पाऊल पुढे नेतो, पण जर समोरच्याने माझ्यावर प्रेम केलं तर त्या प्रेमाची पातळीही मी एक पाऊल पुढे वाढवतो. तुला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? असे म्हणत तो हळूहळू तिच्यावर झुकू लागला आणि जुनून मागे मागे सरकू लागली. पाहता पाहता जुनून पूर्णपणे सीटवर पाठीच्या बाजूने आडवी झाली. तिने थरथरत्या आवाजात म्हटले, ते मी तर फक्त तुम्हाला त्रास देत होते मिस्टर गँगस्टर. आरवीने एक कावेबाज आणि मादक हसू चेहऱ्यावर आणत म्हटले, तू मला त्रास दिलास आणि मी तुझ्यावर प्रेम करणार जानम. असे म्हणत त्याचा हात थेट जुनूनच्या पोटावर विसावला. जुनूनने कुर्ती प्लाझो परिधान केला होता. आरवीचा तो उबदार हात तिच्या कपड्यांच्या आतून तिच्या मखमली त्वचेला स्पर्श करत होता. आरवीच्या त्या स्पर्शाने जुनून पूर्णपणे शहारून उठाली. केबिनमध्ये आधीच पुरेसा अंधार होता, ज्यामुळे त्या वातावरणातील रोमॅन्स आणखीनच कडक झाला होता. आपण आपल्या रूममध्ये नाही आहोत मिस्टर गँगस्टर. आरवीने आणखी खाली झुकत तिच्या गळ्यावर आपले गरम श्वास सोडले आणि म्हणाला, नक्कीच आपण आपल्या रूममध्ये नाही आहोत जानम, पण इथेही आपल्याला कोणीच डिस्टर्ब करणार नाही. असे म्हणत त्याने मागून हळूच जुनूनच्या कुर्तीची झिप उघडली आणि तिचे खांदे थोडे खाली सरकवले. जुनूनने लगेच त्याचे खांदे आपल्या हाताने घट्ट पकडले. तिचे ते खोल आणि वेगवान श्वास आरवीच्या कानांना स्पर्श करत होते, ज्यामुळे आरवी आधीपेक्षाही अधिक धुंद आणि बेकाबू होऊ लागला. आरवीने काही क्षणातच जुनूनची कुर्ती तिच्या शरीरापासून पूर्णपणे वेगळी केली. आता जुनून त्याच्या अगदी समोर होती आणि आरवीच्या तीव्र नजरा तिच्या शरीराचा वेध घेत होत्या. त्याच्या नजरेचा तो गरम स्पर्श अनुभवून जुनूनच्या अंगावर काटा आला होता. तिची नजरही आरवीवर स्थिरावली आणि त्यांच्यातील आकर्षण आणखी वाढले. आरवी तिच्या गळ्याकडे झुकला आणि तिला अत्यंत हळुवारपणे किस करू लागला. जुनूनने आपले दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट आवळले आणि आपले डोळे बंद केले. त्या प्रायव्हेट जेटच्या शांततेत जुनूनने आपले हात आरवीच्या पाठीवर घट्ट रोवून धरले होते आणि ती वेगाने श्वास घेत होती. आरवी तिच्या गळ्यावर आणि खांद्यावर सतत किस करत होता आणि या क्षणी त्यांच्यातील रोमॅन्स कमालीचा वाढला होता.
आरवीचे ते उष्ण श्वास जुनूनला तिच्या त्वचेवर जाणवत होते, जे तिला अधिकच वेड लावत होते. तिच्या गळ्यावर चुंबन घेतल्यानंतर आरवी हळूहळू खाली झुकला आणि तिला हळूच ओठांचा हलका दंश देऊ लागला. सर्वीकडे लव्ह बाईट्स करू लागला. जुनूनच्या तोंडून एक हलकी सिसकाने निघाली. तिने आपले नखे आरवीच्या पाठीवर आणि गळ्यावर रोवायला सुरुवात केली. ते पाहून आरवी तिच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाला, हे तर चुकीचं आहे ना जानम. मी इथे अत्यंत व्याकुळ होऊन तुझ्यावर प्रेम करतोय आणि तू मला एखाद्या जंगली मांजरीसारखं ओरखडतेस. जुनूनने लाडीकपणे तोंड फुगून म्हटले, तुम्ही माझ्यावर प्रेम करताय की मला त्रास देताय? तुम्हाला समजतंय का मला किती त्रास होतोय ते? आरवीने लगेच विचारले, मग देऊ का हा गोड त्रास? आरवीच्या या थेट प्रश्नावर जुनूनकडे मात्र काहीच उत्तर नव्हते. आरवी तिच्या कानाच्या अधिक जवळ आला आणि हळूच कुजबुजला, सांग ना जानम, देऊ का त्रास की नको? जुनूनने आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि म्हणाली, तुम्ही मला प्लीज जास्त त्रास देऊ नका. आरवी लगेच म्हणाला, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये जानम. जुनूनने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, माझ्याकडे तुमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीतच. तुम्ही मला कधीच कोणत्याही दुःखाचा त्रास देऊ शकत नाही मिस्टर गँगस्टर. आणि हा जो स्पर्श तुम्ही मला देताय तो माझ्यासाठी जगातील कोणत्याही सुखापेक्षा खूप मोठा आहे. मला आधी स्वतःचाच राग यायचा, पण तुम्ही आलात आणि मला पुन्हा स्वतःच्याच प्रेमात पाडलत. मला समजत नाहीये मी तुम्हाला काय सांगू, पण जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हापासून मला हेच समजत नाहीये की माझं स्वतःवर जास्त प्रेम आहे की तुमच्यावर. हे बोलताना तिने पुन्हा एकदा आरवीच्या डोळ्यात पाहिले. तिच्या त्या भावूक आणि खोल नजरेने आरवीला पूर्णपणे वेड लावले. त्याने पुन्हा एकदा तिचे ओठ आपल्या ओठात कोंडले आणि अतिशय तीव्रतेने तिला किस करू लागला. तिच्या श्वासांवर जणू त्याने पूर्ण अधिकार मिळवला होता. आरवीचे हात जुनूनच्या शरीराला स्पर्श करत होते आणि जुनून त्या स्पर्शाने पूर्णपणे शहारून गेली होती. तिचे हृदय छातीतून बाहेर येईल इतक्या वेगाने धडधडत होते. संपूर्ण प्रवास अशाच गोड धुंदीत पार पडला. आरवीने एका मर्यादेत राहून जुनूनवर भरभरून प्रेम केले होते. त्याने आपली मर्यादा ओलांडली नाही. जरी जुनून या क्षणी पूर्णपणे त्याच्या स्वाधीन झाली होती. जुनूनचा स्वतःवरील ताबा सुटत चालला होता आणि ती आरवीच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेली होती. जिथे प्रेम आणि ओढ केवळ शरीरापुरती मर्यादित नसते, तिथेच पुरुषाच्या खऱ्या आणि निष्पाप मर्दानगीची ओळख पडते. आरवीने दाखवलेले हेच नियंत्रण जुनूनला मनोमन सुखावून गेले. जुनून लाजत आरवीच्या छातीशी बिलगली. अशा प्रकारे हा प्रेमाने वेढलेला प्रवास संपून ते अखेर न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. आरवीचे डोके सध्या अनेक गोष्टींमुळे गरम होते, पण जुनूनसाठी त्याने स्वतःला अतिशय शांत आणि संयमी ठेवले होते. दुसरीकडे एका आलिशान कॅसिनोमधील एका टेबलवर एक तरुण लाईव्ह कॅसिनोवर मोठी बेट लावत होता. त्याच्या बाजूला एक अत्यंत हॉट, मादक आणि आकर्षक मुलगी उभी होती. तिच्याकडे पाहून असे वाटत होते की जणू देवाने अत्यंत निवांतपणे वेळ काढून तिची रचना केली आहे. तिने त्या तरुणाच्या खांद्यावर आपले ओठ ठेवले होते. तो तरुण ज्या नंबरवर पैसे लावायचा तोच नंबर व्हीलवर बाहेर यायचा. ती मुलगी लकी नंबर येताच आनंदाने त्याचे कौतुक करायची. ते दोघे दुसरे कोणी नसून अक्षत आणि आयशा होते. आयशा हसत हसत म्हणाली, अक्षत, मानायला हवं, तुझं नशीब खूपच भारी आहे. ज्या नंबरवर तू हात ठेवतोस तोच नंबर लाईव्ह येतोय. मला वाटतं देवाने तुझी कुंडली लिहिताना नक्कीच काहीतरी लाच घेतली असणार. अक्षत तिचे बोलणे ऐकून हसला आणि म्हणाला, यात देवाचा काहीच हात नाहीये, कारण अक्षतचं नशीब त्या देवाने नाही तर त्याने स्वतः आपल्या हाताने लिहिले आणि त्याच्या नशिबाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. तो अजून बोलतच होता की तेवढ्यात त्याच्या फोनवर एक कॉल आला. त्याने तो नंबर पाहिला आणि दुर्लक्ष करत फोन परत खिशात टाकून दिला. तो आज सकाळपासूनच त्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सना इग्नोर करत होता. आज आयशाचा बर्थडे होता, म्हणूनच तो पूर्ण दिवस आयशासोबत घालवत होता. तो असा कोणताही कॉल अटेंड करत नव्हता ज्यामुळे त्याचा मूड खराब होईल. पण जेव्हा पुन्हा एकदा फोन वाजला तेव्हा आयशा त्याच्याकडे पाहत म्हणाली, करून घेणार रिसिव्ह अक्षत कॉल. कदाचित कोणीतरी तुझ्याशी बोलण्यासाठी खूप व्याकुळ असेल, जशी मी तुझ्या प्रेमासाठी व्याकुळ असते, असे म्हणत ती त्याच्या गालावरून आपला हात फिरवू लागली. अक्षतने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला आपल्याजवळ ओढले आणि म्हणाला, जर तू म्हणत असशी तर
तुझी ही व्याकुळता आत्ताच दूर करतो, तो अत्यंत पॅशनेटली म्हणाला. तसेही आता रात्र झाली, मला वाटतं आपण आता आपल्या बेडवर जायला हवं. या कॅसिनोमधील सर्वात लक्झुरियस रूम आज फक्त तुझ्यासाठी. आयशा मंद हसली आणि म्हणाली, लक्झुरियस लाईफ तर मी तुझ्यासोबत कधीपासूनच जगते. आजची रात्र तर हॉट आणि वाईल्ड असायला हवी. असे म्हणत तिने अत्यंत मादक अदा दाखवत आपले ओठ दाताखाली दाबले. तिची ही अदा पाहून अक्षतच्या चेहऱ्यावर एक तिरकस हास्य उमटले. तेवढ्यात पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. यावेळी तो खूप चिडला आणि वैतागून त्याने कॉल रिसीव्ह केला. समोरून एका व्यक्तीचा घाबरलेला आवाज आला. बॉस, खूप मोठी प्रॉब्लेम झाली आहे, अक्षत रागाने ओरडला. तू तिथे असताना सगळं काही नीट कसं राहू शकतं? मला समजतच नाही की मी तुला कामावर ठेवलेच का आहे. तुझ्यासारख्या माणसाने तर या धर्तीवर असायलाच नको, जो फक्त आपल्या तोंडातून अमंगळ गोष्टी काढण्यासाठी जन्माला आलाय. त्याचे बोलणे ऐकून तो माणूस, जो केविन होता, लगेच म्हणाला, बॉस प्लीज एक वेळ माझं बोलणं तर ऐकून घ्या. अक्षतने वैतागून विचारले, बोल, काय बोलायचंय तुला? केविन अत्यंत भीतीने आणि चिंतेने म्हणाला, आपलं जे पेपर असाइनमेंट आज जाणार होतं ते आपल्याला कॅन्सल करावं लागेल, कारण ते रेकॉर्डमध्ये नाही आहे. आणि अक्षतने मध्येच तोडत विचारले, आणि आणि काय? त्याचे बोलणे ऐकून केविनने पुढे जे सांगितले ते ऐकून अक्षतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो लगेच ओरडला, पण हे सगळं कधी झालं? केविनने एक मोठा श्वास घेत म्हटले, माहीत नाही बॉस, पण आता हे झाले आणि मला नाही वाटत की आता काही होऊ शकतं. आपल्याला लवकरात लवकर सगळे रेकॉर्ड्स बदलावे लागतील आणि तुम्हालाही सतर्क राहावं लागेल, कारण ती गोष्ट जी तुम्ही. तो पुढे काही बोलणार त्याआधीच अक्षत मध्येच ओरडला, खबरदार, जर तुझ्या तोंडातून आणखी एक फालतू शब्द निघाला तर मला तोपर्यंत कॉल करू नकोस जोपर्यंत मी स्वतः फोन करत नाही. आणि जर कोणी माझ्याबद्दल विचारलं तर सांगून दे की मी वेकेशनवर गेलोय. असे म्हणून त्याने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. त्याच्या चेहऱ्यावरील हा बदल पाहून आयशा चकित झाली आणि म्हणाली, काय झालं? तू इतका टेन्शनमध्ये का दिसतोयस? अक्षतने तिच्या प्रश्नाचे काहीच उत्तर दिले नाही. त्याने तिचा हात पकडला आणि तिला खेचत लिफ्टच्या दिशेने घेऊन गेला. ते दोघे लिफ्टच्या आत आले आणि पुढच्या क्षणी त्याने तिला भिंतीला लावले आणि अत्यंत वाईल्डली किस करू लागला. त्याच्या या अचानक झालेल्या वागण्याने आयशा थक्क झाली, कारण अक्षत असं तेव्हाच करायचा जेव्हा तो प्रचंड टेन्शनमध्ये असायचा किंवा एखादी गोष्ट त्याला खूप जास्त डिस्टर्ब करत असायची, जेव्हा तो एखाद्या खूप मोठ्या समस्येत अडकलेला असायचा. तिने लगेच अक्षतच्या खांद्यावर हात ठेवले आणि त्याला स्वतःपासून दूर सारण्याचा प्रयत्न केला. पण अक्षत दूर होण्याऐवजी तिच्याशी आणखीच हिंसकपणे वागू लागला. तिच्या ओठांना बाईट करू लागला. तिच्या ओठांना तो इतक्या जोरात चावत होता की तिच्या ओठांमधून रक्त येऊ लागले. ती वेदळेने विवळत त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. तसा अक्षतने पुढच्या क्षणी तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. तिचे केस हातात आवळत तो रागाने म्हणाला, तुझी इतकी हिंमत की मला दूर ढकलतेस? आयशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जेव्हा जेव्हा अक्षत अडचणीत असायचा तो नेहमीच आयशावर आपला राग काढत असायचा आणि तिचे शारीरिक शोषण करायचा. आयशा रडतच म्हणाली, प्लीज अक्षत, बिहेव युअर सेल्फ. तुला जे करायचं आहे ते तू कर, पण कमीत कमी मला हे तरी सांग की नक्की झालं काय आहे? तू माझ्याशी असा का वागतोयस? नक्की प्रॉब्लेम काय आहे हे? बघ, मी तुला खूप चांगल्या प्रकारे ओळखते. तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच तिच्या दुसऱ्या गालावर आणखी एक जोरदार चपराक बसली. आयशाच्या गोऱ्या गालावर अक्षतच्या 5ही बोटांचे वळ उमटले होते. तो लगेच म्हणाला, जर तू मला ओळखत असती तर मला स्वतःपासून असं दूर ढकललं नसतंस. कंटिन्यू रीडिंग. कसा वाटला भाग कमेंटमध्ये सांगा. आणि बऱ्यापैकी एवढ्याच मापाचे मी भाग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडं लेट टाकेन, पण मोठेच भाग टाकणार आहे. छोटे छोटे भागात कथा समजत नाही आहे तुम्हाला. तर भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय.